नमस्कार. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तापलेला मुद्दा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा कोसळलेला आहे आणि त्यासाठी जबाबदार असणारा व्यक्ती म्हणजे जयदीप आपटे. कोण आहे हा जयदीप आपटे? तर हा एक नवोदित अशा प्रकारचा कलाकार ज्याने कलाकृती शिल्पकृती तयार करण्याचं प्रशिक्षण घेतलं. कोणताही फारसा अनुभव नसताना फुटा दीड फुटाच्या मूर्त्या बनवणारा हा कारागीर याला अचानकपणे एवढं मोठं काम मिळालं आणि ते काम का मिळालं या मागे सुद्धा एक पार्श्वभूमी सांगितली जाते आहे की महाराष्ट्राच्या एका बड्या मंत्र्याच्या मुलाचे त्याचे वडील हे गुरु होते, शिक्षक होते आणि त्यांची ती मैत्री म्हणून याला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं. यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नौदलाने ही जी निविदा काढली होती आणि या निविदेच्या माध्यमातून जर हे काम देण्यात आलं तरीही सुद्धा तर ते मंत्र्याच्या ओळखीमध्ये कसं देण्यात आलं हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे नौदलाची निविदा प्रक्रिया ही सुद्धा ट्रान्सपरंट आहे का ह्यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. आणि त्याशिवाय की अशा प्रकारचं हे जे काम दिलं गेलं त्याच्यासाठी कोणत्याही अनुभवाचे निकष ठेवले गेले नाहीत किंवा किती या कामासाठी बजेट आवश्यक आहे याचाही कुठलाही अभ्यास केला गेला नाही. म्हणजे ज्या महाराष्ट्र सरकारने 46,000 कोटीचा चुराडा केला महाराष्ट्रातल्या बहिणींना देण्यासाठी, कारण चुराडा एवढ्यासाठी की 1,500 रुपयामध्ये कोणत्याही प्रकारचं सबलीकरण होणार नाही तर मतदानाची सरळ सरळ खरेदी होणार आहे हे स्पष्टपणे दिसतंय. निवडणुकीच्या तोंडावर यांनी हे 46,000 कोटीचा निधी खर्च केला. पण महाराजांच्या पुतळा उभारणीसाठी मात्र नौदलाला राज्य सरकारने फक्त आणि फक्त 2.5 कोटी रुपये दिले. अत्यंत क्षुल्लक अशा प्रकारची रक्कम त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी दिली. म्हणजे एकीकडे सरदार वल्लभभाई पटेल यांचा 3,000 कोटीचा पुतळा आणि दुसरीकडे महाराष्ट्राचं कोतमन यामधून दिसत आहे. महाराष्ट्रामध्ये एक मराठा मुख्यमंत्री आहे आणि तरीही सुद्धा मराठा मुख्यमंत्री आणि मराठा उपमुख्यमंत्री सुद्धा आहे आणि तरीही सुद्धा महाराष्ट्राच्या नेत्यांचं मन किती कोतं आहे बघा. 2.5 कोटी रुपये फक्त पुतळ्यासाठी दिले गेलेत नौदलाला. आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार त्यांच्या हेलिपॅडसाठी सुद्धा त्यांनी 2.5 कोटी रुपये तिथल्या PWD विभागाने खर्च केलेले आहेत. म्हणजे ही जी विषमता आहे ही दिसून येते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक समुद्रामध्ये, अरबी समुद्रामध्ये, जिथे कुठल्याही प्रकारचा खडक अस्तित्वात नाही अशा समुद्राच्या पाण्यामध्ये एकदा केलं गेलं. आणि आता तर ज्या ठिकाणी कोकणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्यासारखे किल्ले बांधले अशा किल्ल्यांचं त्या ठिकाणी आजही अस्तित्व ते राखून आहेत. अशा ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य अशा प्रकारचा हा पुतळा बांधण्यासाठी महाराजांसाठी या मराठा मुख्यमंत्री सरकारने किती रुपये दिले तर फक्त आणि फक्त 2.5 करोड रुपये दिलेत. म्हणजे यांना राजकारणाच्या पलीकडे जाऊन काहीही विचार करता येत नाही. नक्की दोष कुणाचा? आपटेंचा, मुख्यमंत्री शिंदेंचा की नौदलाचा? असे अनेक प्रश्नचिन्ह या ठिकाणी तयार होत आहेत. आणि यामुळेच महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने याबाबत जागरूक होऊन विचार केला पाहिजे. केवळ काही ठराविक नावाचे संदर्भ घेऊन, आणि आता तर त्यावर मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेनच की त्यावरून आणखीन एक राजकारण सुरू झालेलं आहे. बरीच राजकारण आहेत. पुढचे व्हिडिओ माझे बघत राहा. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला नवनवीन खुलासे नक्कीच ऐकायला मिळतील. आणि आमचे हे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून पहिल्यांदा नोटिफिकेशन तुम्हाला येईल.